जय जगत. मी नंदा म्हात्रे, काँग्रेस कार्यकर्ती. आज पहिल्यांदाच मी अशोक खरात या विषयावरती बोलणार आहे. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत ह्या विषयावरती बोलणं म्हणजे पहिलं तर हे सगळं महिलांच्या बाबतीत घडलंय ह्याच्यावर विश्वास ठेवणंच कठीण होतं. आणि ज्या पद्धतीने ते व्हिडिओ व्हायरल झाले म्हणजे ते सगळं आठवूनच त्यांच्या कुटुंबावरती काय अवस्था आली असेल, समाजाच्या माध्यमातून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असेल, हे सगळं विचार करण्याच्या पलीकडे होतं. पण आजच का मी बोलतेय ह्या विषयावरती, तर मुळातच एखाद्या महिलेवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा त्याचं राजकारण किती असावं, त्याची चर्चा किती असावी, कोणत्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, हे सगळं आपल्याला निश्चित केलं पाहिजे. जबाबदारी आहे ती आपली. कारण आपल्याला माहितीये की लैंगिक अत्याचाराशी संबंधित पीडिता एकतर तक्रार द्यायला येत नाही, कारण खूप साऱ्या गोष्टी असतात. तक्रार दिल्यानंतर त्यांची ओळख गोपनीय असली पाहिजे. पुढे त्यांना त्यांचं जे जीवनकाळ घालवायचं आहे, ती केस सुद्धा लढायचे, समाजात वावरायचंय, कुटुंबात वावरायचंय. अशा कित्येक द्विधा मनस्थितीमध्ये पीडिता असतात आणि त्यातून त्या मनाची तयारी करून तक्रार द्यायला पुढे येतात. आणि ह्या प्रकरणामध्ये सुद्धा साधारण 7 ते 8 महिलांनी तक्रार दिलेली आहे. आपण सोशल मीडियामध्ये त्याचे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले पाहिले, जी गृह विभागाची खूप मोठी बेजबाबदारी स्पष्ट करते की हे व्हिडिओ व्हायरल झालेच कसे. पोलिसांनी सांगितलं की ते व्हिडिओ आधी कुठेतरी ठेवले असतील प्रायव्हेटली, ज्याने कोणी त्यांनी बनवले, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आणि तिथून ते व्हायरल झालेले असू शकतात, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे अधोरेखित करायचा आहे, तो म्हणजे 24 मार्च 2026 रोजी ह्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी ह्या विषयी विधानसभेमध्ये जेव्हा भाष्य केलं, माहिती दिली, साधारण 25 मिनिटं ते या विषयावरती बोलले. आपण जर तो व्हिडिओ पाहिलात, कारण थेट प्रक्षेपण असतं, लाईव्ह प्रक्षेपण असतं विधानसभेमध्ये, जेव्हा मंत्री महोदय बोलतात तेव्हा राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी या विषयाला जेव्हा हात घातला, त्यांचं जे वक्तव्य होतं ते शर्मेनं अक्षरशः मान खाली घालण्याचं होतं. पीडितेने नक्की आपल्या जबाबात काय म्हटलंय हे शब्दन-शब्द तिथे त्यांनी मांडला. मी तो व्हिडिओ दाखवू शकते, पण मला तो दाखवायचा नाही. मी ते काय बोलले हे बोलू शकते, पण मला ते बोलायचं नाही, कारण ते ऐकतानाच इतकं गलिच्छ वाटत होतं. आणि कोण बोलतंय, तर राज्याचा मुख्यमंत्री. अरे त्या महिला आहेत, त्या संघर्ष करतायत, त्या ह्या सगळ्या परिस्थितीला सामोऱ्या जातायत आणि त्यांनी दिलेला जबाब तुम्ही थेट विधानसभेमध्ये वाचून दाखवताय. काय असतं त्या जबाबामध्ये? पीडितेवर अत्याचार कसा झाला ह्याचा तो तपशील असतो. कुठे हात लावला, कुठे स्पर्श केला, ह्या सगळे बारकावे असतात आणि ते तुम्ही सभागृहामध्ये लोकांना ऐकवताय लाईव्ह. खरं तर महिला अत्याचाराच्या ज्या केसेस असतात त्या साधारण कोर्टमध्ये नाही चालत, विशेष न्यायालयामध्ये चालतात. आणि थेट तुम्ही विधानसभेमध्ये ते सगळं त्यांचे जबाब आहेत ते मांडलेत. खरं तर क्रिमिनल प्रोसिजर कोड नुसार, सीआरपीसी सेक्शन 327चा 3 नुसार बलात्कार पीडितेचा जबाब सार्वजनिक केल्यास शिक्षेची तरतूद आहे. बलात्कार पीडितेचं नावही सार्वजनिक करता येत नाही आणि बलात्कार पीडितेने दिलेला जबाब सुद्धा सार्वजनिक करता येत नाही. मग राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हे जबाब कसे काय सार्वजनिक केले ते सुद्धा लाईव्ह. हे जबाब सार्वजनिक करण्यापूर्वी, सभागृहापुढे मांडण्यापूर्वी त्यांनी त्या न्यायालयाची परवानगी घेतली होती का, तपास अधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती का, आणि त्यांनी ती दिली होती का? आणि आता हे सगळं समोर आलेलंच आहे. तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा तो लाईव्ह पाहिला असेल. मग ते फडणवीसांवरती ही कारवाई करणार का? क्रिमिनल प्रोसिजर कोड, सीआरपीसी नुसार कारवाई करणार, गुन्हा दाखल करणार, आणि तो केला पाहिजे. कारण राज्याचे मुख्यमंत्री असले, गृहमंत्री असले तरी ते फक्त 5 वर्ष आहेत. एकदा ते पद केल्यानंतर ते सामान्य नागरिक आहेत, सामान्य माणूस आहेत. न्यायालयामध्ये असे खटले वर्षानुवर्ष चालतात. पण आज जे फडणवीस जे तुम्ही सभागृहात म्हटले ना, जे त्यांचे जबाब बोलून दाखवले, ते कायम रेकॉर्डमध्ये राहणार आहे. आणि हा तुम्ही गुन्हा केलाय. तुम्ही त्या पीडितेची परवानगी घेतली होती, तपास अधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती,
न्यायालयाची परवानगी घेतली होती? हे सगळे प्रश्न आहेत माझे तुम्हाला आणि तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. ज्या तपास अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा तत्काळ हा लाईव्ह बघून ती नोटीस फडणवीस साहेबांना पाठवली पाहिजे आणि त्यांनीही स्पष्ट केलं पाहिजे की सभागृहाला ही माहिती, हे जबाब सार्वजनिक करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे का, हे सुद्धा समोर आलं पाहिजे. म्हणून आज मी ह्याविषयी संवाद साधते. मी सुद्धा लेखी तक्रार केलेली आहे. मला त्याचं काय उत्तर येतंय, मी माहिती अधिकारात सुद्धा विचारलेलं आहे की अशी परवानगी दिली होती का, न्यायालयाने परवानगी दिली होती का, आणि त्याही पलीकडे जाऊन हे बोलून झाल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला ही माहिती दिली का, की राज्याच्या गृहमंत्र्यांनी विधानसभा सभागृहामध्ये पीडितांचे स्टेटमेंट वाचून दाखवले. ही माहिती न्यायालयाला दिली आहे का, आणि न्यायालयाला ही माहिती दिली असेल तर न्यायालयाने काय आदेश दिलेत, हे सुद्धा महाराष्ट्रापुढे आलं पाहिजे. तपास अधिकारी यांची ती जबाबदारी आहे. आणि त्याही पेक्षा खेदाची बाब ही वाटते की देवेंद्र फडणवीस हे जेव्हा बोलत होते त्यांच्या बरोबर मागच्या चेअरवर कोण बसलेलं, आपल्या राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे. एक महिला मंत्री बसली होती जी आमच्या सगळ्या महिलांचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र सरकारमध्ये करते. त्यांनाही तसं ऐकवलं. त्यांनी कान का बंद केले नाही, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना बोलण्यापासून का अडवलं नाही की हे नका बोलू. म्हणजे काय चाललंय, काय काय एवढं. आणि बरं, तुम्ही सुरुवातीचा जर व्हिडिओ त्यांचा पाहिला, सुरुवात केली तेव्हा ते अगदी मिश्किलपणे हसत बोलत होते की प्रत्येकाला भोंदू बाबाच्या बद्दल ऐकायला उत्सुकता आहे. काय उत्सुकता आहे? राज्यातल्या महिलांवरती अत्याचार होत आहेत, ही कुणाला उत्सुकता होती फडणवीसजी ऐकण्याची? सांगा तुम्ही. कोणी तुम्हाला आग्रह केला होता की हे आम्हाला ऐकायचंय म्हणून? उत्तर दिलं पाहिजेत तुम्ही. म्हणजे एखाद्या टपोरी मुलं जशी एखाद्या मुलीच्या बाबतीत काय घडलं तसं रस्त्याच्या कडेला उभं राहून मजा म्हणून सांगतो असं बोलतात, तसं तुम्ही सभागृहात बोलत होतात. ही सभागृहाची संहिता आहे का? ही गरिमा आहे का आपल्या सभागृहाची? हे कुणाला ऐकायचं होतं हे स्पष्ट सांगा. आणि अदिती तटकरेंना सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे. आम्हा महिलांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय ना, का अडवलत नाही तुम्ही देवेंद्र फडणवीसांना हे बोलताना? महिलांची बाजू कधी मांडणार आहात तुम्ही? तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तपास अधिकारी ज्या आहेत त्यांना एक विनंती करायची आहे की त्यांनी ह्या लाईव्हच्या बाबतीत काय भूमिका घेतलेली आहे कायदेशीर, ती त्यांनी जाहीर केली पाहिजे. आणि आम्ही सुद्धा तशी मागणी केलेली आहे. त्याचं उत्तर जसं येईल तसं मी आपल्याला निश्चितच कळवेन. सध्या इतकंच. जय जगत.